पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ षोडशोऽध्यायः। अहिंसा सत्यमक्रोधः त्यागः शान्तिरपैशुनम्, दया भूतेष्वलोलुप्त्वम् मार्दवं ह्रीरचापलम्। आणि जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे, राहाटणे ते अहिंसे रूप जाण। आता तीख होऊनी मवाळ, जैसे जातीचे मुकुळ, का तेज परी शीतळ शशांकाचे। शके दाविताची रोगू फेडू, आणि जिभे तरी नव्हे कडू, ते ओखदू नाही माघडू उपमा कैची। तरी मऊपणे बुबुळे झगडताही परी नाडळे, एरवी फोडी कोराळे पाणी जैसे। तैसे तोडावया संदेह, तीख जैसे का लोह, श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली। ऐकून ठाता कौतुके कानाते निघती मुखे, जे साचारिवेचे निबिके ब्रह्म ही भेदी। किंबहुना प्रियपणे कोणातेही झकवून नेणे, यथार्थ तरी खुपणे नाही कवणा। एरवी गोरी कीर काना गोड, परी साचाचा पाखाळी कीड। आगीचे करणे उघड, परी जळोते साच। कानी लागता महुर, अर्थे विभांडी जिव्हार। ते वाचा नव्हे सुंदर लावची पा, परी अहिती कोपोनी सोप। लालनी मऊ जैसे पुष्प, तिये मातेचे स्वरूप जैसे का होय। तैसे श्रवण सुख चतुर, परिणमो निसाचार। बोलणे जे अविकार, ते सत्य येथे। आता घालिता ही पाणी, पाषाणी न निघे आणि। कामथिलिया लोणी कांजी नेदी, त्वचा पाये शिरी हालिया ही फडे न करी। वसंती ही अंबरी न होती फुले, नाना रंभेचे निही रूपे। शुकी नुठिजेची कंदर्पे, का भस्मी वन्हे न उद्दीपे। घृते ही जेवी तेवीची कुमारू क्रोधे भरे। तैसिया मंत्राची बीजाक्षरे, तिये निमित्ते ही आपारे मीनलिया। पै धातया ही पाया पडता, नुठी गतायु पंडुसुता। तैसे नुपजे उपजविता क्रोधोर्मीगा। अक्रोधत्व ऐसे नावते ये दशे, जाण ऐसे श्रीनिवासे म्हणितले तया। आता मृत्तिका त्यागे घटू, तंतुत्यागे पटू। त्यजिजे जीवे वटू, बीज त्यागे। का त्यजुनी भिंती मात्र, त्यजिजे आघवेचे चित्र। का निद्रा त्यागे विचित्र, स्वप्न जाळ। नाना जळ त्यागे तरंग, वर्षा त्यागे मेघ। त्यजिजती जैसे भोग, धन त्यागे। देवी बुद्धिमंती देही, अहंता सांडून पाही। सांडिजे अशेषही संसार जात। तया नाव त्यागू, म्हणे तो यज्ञांगू। हे मानुनी सुभगू
पार्थू कुसे आता शांतीचे लिंग ते व्यक्तमज सांग देवो म्हणती चांग अवधान देई अवधान देई तरी गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही माघवते हारपे निरुते ते शांती पैगा जैसा प्रळयांबूचा उभडू बुडवूनी विश्वाचा पवाडू होय आपण पे निबिडू आपणची मग उगम ओघ सिंधू हा नुरीची व्यवहार भेदू परी जलैक्याचा बोधू तोही कवणा तैसी ज्ञेया देता मिठी ज्ञातृत्वही पडे पोटी मग उरे तेची किरीटी शांतीचे रूप आता कदर्थवीत व्याधी बळी करणाची या आधी आप परू न शोधी सद्वैद्यो जैसा का चिखली रुतली गाये धड भाकड न पाहे जो तियेची ग्लानी होये काला भुला नाना बुडतया ते स करुणू नपुसे अंत्यजूका ब्राह्मणू काढून राखे प्राणू हेची जाणे की मायवनी पापिये उघडी केली विपाये ते नेसल्या वीण न पाहे शिष्टू जैसा तैसे अज्ञान प्रमादादिकी का प्राक्तनहीन सदोखी निंदत्वाच्या सर्व विखी खिळिले जे तया आंगिक आपुले देऊनिया भले विसर विजती सले सलती तिये आगा पुढिलाचा दोखू करूनी आपुलिये दिठी चोखू मग घापे अवलोकू तयावरी जैसा पुजूनी देवो पाहिजे पेरूनी शेता जायजे तोषौनी प्रसादू घेईजे अतिथीचा तैसे आपुले निगुणे पुढिलाचे उणे फेडूनिया पाहणे तयाकडे वाचूनी न विंधिजे वर्मी ना तुडविजे अकर्मी न बोलविजे नामी सदोषी तिही वरी कोणे एके उपाये पडिले ते उभे होये तेच कीजे परी घाये नेदावे वर्मी पै उत्तमाची यासाठी नीच मानिजे किरीटी हे वाचोनी दिठी दोषू न घेपे आगा अपैशून्याचे लक्षण अर्जुना हे पुढे जाण मोक्षमार्गीचे सुखासन मुख्य हे गा आता दया ते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी नवविता न कडसी साने थोर तैसे दुःखिताचे शिणणे हिरता सकण वपणे उत्तमा धमनेणे विवंचुगा पै जगी जीवना सारिखे वस्तू अंगवरी उपखे परी जाते जीवित राखे तृणाचेही तैसे पुढिलाचे नितापे कळवळलिये कृपे सर्वस्वेसी दिधलेही आपणपे थोडेची गमे निम्न भरलिया विणे पाणी ढळोची नेणे देवी श्रांता तोषौने जाणे सामोरे पा पै पायी काटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढिलांचेनी का पावो शीतळता लाहे की ते डोळ्याची लागी होये तैसा परसुखे जाये सुखावतू किंबहुना तृषिता लागी पाणी आराईले असे जगी
तैसे दुःखितांचे शीलभागी जिणे दयाचे तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जाण दया मी उदयताची तया ऋणया लाभे आता सूर्यासी जीवी अनुसरलिया राजीवी परी ते तो नशिवे सौरभ्य जैसे का वसंताची आवाहणी आलिया वनश्रीच्या अक्षौहिणी ते न करी तुची घेणी निघाला तो हे असो महासिद्धीसी लक्ष्मी ही आलिया पाशी परी महाविष्णू जैसी न गणीच ते तैसे ऐहिकीची का स्वर्गीचे भोग पायिक जालिया इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझी बहुवी काय कौतुकी जीवनो हे विषयाभिलाखी अलोलुप्त्वदशा ठाऊकी जाणते हे आता माशिया जैसे मोहळ जळचरा जीवी जळ का पक्षिया अंतराळ मोकळे हे ना तरी बाळकोद्देशे मातेचे स्नेह जैसे का वसंतीच्या स्पर्शे मऊ मलया निळू डोळया प्रियाची भेटी का पिलिया कूर्मीची दिठी तैसी भूतमात्री राहटी मवाळते स्पर्शे अति मृदू मुखे घेता सुस्वादू घ्राणासी सुगंधू उजाळू आंगे तो आवडे तेवढा घेता विरुद्ध जरी न होता तरी उपमे येता कापूरकी परी महाभूते पोटी वाहे तेवीच परमाणु माझी सामाये या विश्वानुसार होये गगन जैसे काय सांगो ऐसे जिणे जे जगाचे निजीवे प्राणे तया नाव म्हणे मार्दवमी आता पराजये राजा जैसा कदर्थिजे लाजा का मानिलिया निस्तेजा निकृष्टास्तव नाना चांडाळ मंदिराशी अवचटी आलिया संन्यासी मग लाज होय जैसी उत्तमातया क्षत्रिया रणी पळोनी जाणे ते कोण साहे लाजिरवाणे का वैधव्ये पाचारणे महासती येते रूपसा उदयले कुष्ट संभाविता कुटीचे पोट तया लाजा प्राण संकट होय जैसे तैसे औट हातपणे जे शव होऊ निजिणे उपजो उपजो मरणे नावा नावा तिये गर्भमेद मुसे रक्तमूत्र रसे ओतीव होऊनी असे ते लाजिरवाणे हे बहु असो देहपणे नाम रूपासी येणे नाही गा लाजिरवाणे तयाहुनी ऐसैसिया अवकळा घेपी शरीराचा कंटाळा ते लाजपै निर्मळा निसुगा गोड आता सूत्रतंतू तुटलिया चेष्टाची ठाके साय खडिया तैसी प्राणजये कर्मेंद्रिया खुंटे गती कामावळलिया दिनकरू सरे किरणांचा प्रसरू तैसा मनोजये प्रकारू ज्ञानेंद्रियांचा एवं मन पवन नियमे होती दाही इंद्रिये अक्षमे ते अचापल्यवर्मे येणे होय तेज क्षमा धृति शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवी
मभिजातस्य भारत। आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञान मार्गी। धिवसे याची आंगी उणीव नोहे। ओखटे मरणा ऐसे तेही आले अग्निप्रवेशे। परिप्राणेश्वरोद्देशे न गणेची सती। तैसे आत्मनाथाची या आधी लावूनी विषय विषाची बाधी। धावो आवडे पाणधी शून्याची ये। न ठाके निषेधू आड न पडे विधीची भीड। नुपजेची जीवी कोड महासिद्धीचे। ऐसे ईश्वराकडे निज धावे अपयसया सहज। तया नावतेज आध्यात्मिकते। आता सर्व ही सहातिया गरिमा गर्वा नयेतीची क्षमा। जैसे देह वाहू निरोमा वाहणे नेणे। आणि मातलिया इंद्रियांचे वेग का प्राचीने खवळले रोग। अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे। यया आघवियांचा चिथोरू एके वेळी आलिया पुरू। तरी अगस्त्य का होवू निधीरू उभा ठाके। आकाशी धूमाची रेखा उठिली बहुवा आगळिका। ते गिळी एकी झुळुका वारा जेवी। तैसे अधिभूताधिदैवा अध्यात्मादि उपद्रवा। पातले या पांडवा गिळूनी घाली। ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी उचलूनी धैर्याजी चांगावे करी। धृती म्हणिपे अवधारी ती येते गा। आता निर्वाळूनी कनके भरिला गांगी पियुखे। तया कलशाची या सारिखे शौच असे। जे आंगी निष्काम आचारू जीवी विवेकू साचारू। तो सबाह्य घडला आकारू शुचित्वाचाची। का फेडीत पाप ताप पोखीत तीरींचे पादप। समुद्रा जाय आप गंगेचे जैसे। का जगाचे आंध्य फेडितू श्रियेची राऊळे उघडितू। निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे। तैसी बांधिली सोडिता बुडाली काढिता। साकडी फेडिता आर्तांची या। किंबहुना दिवस राती पुढिलांचे सुख उन्नती। आणीत आणीत स्वार्थी प्रवेशिजे। वाचूनी आपुली काजा लागी प्राणिजाताच्या अहित भागी। संकल्पाची ही आडवंगी न करणे जी। पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी ऐकसी जिया किरीटी। ते सांगितले हे दिठी पाहो ये तैसे। आणि गंगा शंभूचा माथा पावोनी संकोची जीवी पार्था। तेवी मान्यपणे सर्वथा लाजणे जी। ते हे पुढत पुढती अमानित्व जाण सुमती। मागा सांगितले से किती तेची ते बोलो। एवं इहि सव्विसे ब्रह्म संपदा हे वसत असे। मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार होय। नाना हे संपत्ती दैवी या गुणतीर्थांची नीच नवी। निर्विण्ण सगरांची दैवी गंगाची आली। ही गुणकुसुमांची माळा हे घेऊन मुक्ती बाळा। वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवसीत असे। की सव्विसे गुणज्योती इहि उजळूनी आरती।
गीता आत्मया निजपती निरांजना आली उगळते निर्मळे गुण ईची मुक्ता फळे दैवी शुक्ती कळे गीतार्णवीची काय बहुवानु ऐसी अभिव्यक्ती ये अपैसी केले दैवी गुणराशी संपत्ती रूप आता दुःखाची आतु वटवेली दोष काट्यांची जरी भरली तरी निजाभिधानी घाली आसुरी ते पै त्याज्य त्यजावया लागी जाणावी जरी अनुपयोगी तरी ऐका ती चांगी श्रोत्र शक्ती तरी नरकव्यथा थोरी आणावया दोषी घोरी मिळू केला ते आसुरी संपत्ती हे नाना विषवर्गू एकवटू तया नाव जैसा बासटू आसुरी संपत्ती हा खोटू दोषांचा तैसा दंभो दर्पोभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानञ्चाभिजातस्य पार्थ संपदमासुरी तरी तयाची असुरा दोषा माझी जया वीरा वाडपणाचा डांगोरा तो दंभू ऐसा जैसी आपुली जननी नग्न दाविलिया जनी ते तीर्थची परिपतनी कारण होय का विद्या गुरुपदिष्टा बोभाइलिया चोहटा तरी इष्टदा परी अनिष्टा हेतू होती पै आंगी बुडता महापुरी जे वेगी काढी पैलतीरी ते नावची बांधिलिया शिरी बुडवी जैसी कारण जी जीविता ते वानिले जरी सेविता तरी अन्नची पंडुसुता होय विष तैसा दृष्टा दृष्टाचा सखा धर्मू जाला तो फोकारी जे देखा तरी तारिता तोची दोखा लागी होय म्हणून वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा धर्मुची तो अधर्मू होय वीरा तो दंभू जाणे आता मूर्खाची जिभी अक्षरांचा आंबुखा सुभे आणि तो ब्रह्मसभे नरिझे जैसा कामादुरी लोकांचा घोडा गजपती ही मानी थोडा का काटिये वरिल्या सरडा स्वर्गू ही नीच तृणाची इंधने आगी धावे गगने थिल्लर बळे मीने न गणिजे सिंधू तैसा माझी स्त्रिया धने विद्या स्तुती बहुते माने एके दिवसीचे निपराने अल्पकू जैसा अभ्रछायेची आजोडी निदैवू घरमोडी मृगांबू देखोनी फोडी पाणीयाडे मूर्ख किंबहुना ऐसैसे उतणे जी संपत्ती मिसे तो दर्पुगा अनारिसे न बोले घेई आणि जगा वेदी विश्वासू आणि विश्वासी पूज्य ईशू जगी एक तेजसू सूर्योची हा जगस्पृही आस्पद एक सार्वभौमपद न मरणे निर्विवाद जगा पढिये म्हणोनी जग उत्साही याते वानू जाये इति आईकोनी मत्सरू वाहे फुगो लागे म्हणे ईश्वरा ते खाये तया वेदा विषसूये गौरवा माझी त्राये भंगीत असे पतंगा नावडे ज्योती खद्योता भानूची खंती
टिटिभेने अपांपती वैरी केला तैसा अभिमानाचे निमोहे ईश्वराचेही नाम न साहे बापा ते म्हणे मजहे सवती झाली ऐसा मान्यतेचा पुष्टगंडू तो अभिमानी परमलंडू रौरवाचा रूढू मार्गुची पै आणि पुढिलांचे सुख देखणियाचे होय मिख चढे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती शीतळाची भेटी तातला तेली आगी उठी चंद्रो देखो निजळे पोटी कोल्हा जैसा विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्योदयला देखो निसवळे पापिया फुटती डोळे डुडुळाचे जगाची सुख पहाट चोरा मरणाहूनी निकृष्ट दुधाची काळकूट होय व्याळी अगाधे समुद्र जळे प्राशिता अधिक जळे वडवाग्नी न मिळे शांती कही तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढिलांची दैवे तव तव रोषो दुणावे क्रोधो तो जाण आणि मन सर्पाची कुटी डोळे नाराचाची सुटी बोलणे ते वृष्टी इंगळांची ईरजी क्रिया जात ती तिखयाची करवत ऐसे सबाह्य खसासित जयाचे गा तो मनुष्यात अधमू जाण पारुष्याचे अवतरण आता आईक खूण अज्ञानाची तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडो नेणे पाषाणो जैसा का रात्री आणि दिवसा जात्यंधुतो आगी उठिला आरोगणे जैसा खाद्या खाद्य न म्हणे का परिसा पाडू नेणे सोनया लोहा ना तरी ते नानारसी रिघोनी दर्वी जैसी परी रसस्वादासी चाखो नेणे का वारा जैसा पारखी नभी चिगा मार्गा मार्गा विखी तैसे कृत्या कृत्य विवेकी अंधपणजे हे चोख हे मैळ ऐसे नेणो निया बाळ देखे ते केवळ मुखेची घाली तैसे पाप पुण्याचे खिचटे करोनी खाता बुद्धी चेष्टे कडू मधुर न वाटे ऐसी जी दशा तिये नाम अज्ञान या बोला नाही आन एवं साही दोषांचे चिन्ह सांगितले इहिच साही दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुगी जैसे थोर विषय सुभगे अंगी अंगसाने का तिघा वन्हीच्या पाती पाहता थोडी ठाय गमती परी विश्व ही प्राणाहुती करून पुरे धातया ही गेलिया शरण त्रिदोषी न चुके मरण तया तिहींची दुनी जाण साही दोष हे इही साही दोषी संपूर्णी जाली इयेची उभारणी म्हणूनी आसुरी उणी संपदा नव्हे परी क्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळे एकीची राशी का येती निंदकापासी अशेष पापे मरणाराचे आंग पडिघाती अवघेच रोग का कुमुहूर्ती दुर्योग एकवटती विश्वासला आतुडवी जे चोरा शिणला सुई जे महापुरा तैसे दोषी इही नरा अनिष्टकी जे का आयुष्य जातीये वेळे शिळिये सात वेवुळी मिळे
तैसे साही दोष सगळे जोडती तया मोक्ष मार्ग्याकडे जै ययाचा आंबुखा पडे तै न निघे म्हणून बुडे संसारी जो अधमा योनींच्या पाऊटी उतरत जो किरीटी स्थावराही तळवटी बैसणे घे हे असो तयाच्या ठाई मिळोनी साही दोषी इही आसुरी संपत्ती पाही वाढविजे ऐसिया या दोनी संपदा प्रसिद्धा जनी सांगितलिया चिन्ही वेगळाल्या दैवी संपद विमोक्षाय निबंधाया सुरीमता मा शुचः संपदं दैवी मभिजातोऽसि पांडव या दोन्ही माझी पहिली दैवी जी म्हणितली ते मोक्ष सूर्ये पाहली मुखाची जाण एरी जे दुसरी संपत्ती का आसुरी ते मोहलोहाची खरी साखळी जीवा परीही ऐकोने झणे भय घेसी हो मने काय रात्रीचा दिने धाकू धरिजे हे आसुरी संपत्ती तया बंधा लागी धनंजया जो साही दोषायया आश्रयो होय तव पांडवा सांगितले या दैवा गुणनिधी बरवा जन्मलासी म्हणून पार्था तू या दैवी संपत्ती स्वामिया होऊन यावे उवाया कैवल्याची या द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु आणि दैवा आसुरा संपत्तीवंता नरा अनादि सिद्ध उजगरा रहाटीचा आहे जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी दिवसा सुव्यवहारी मनुष्यादिकी तैसिया आपुलालिया रहाटी वर्तती दोन्ही सृष्टी दैवी आणि किरीटी आसुरी येथ तेवीची विस्तारुनी दैवी ज्ञान कथनादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितली आता आसुरी जे सृष्टी तिथींची उपलवू गोठी अवधानाची दिठी दीपानिकी तरी वाद्ये वीण नादू नेदी कवणाही साधू का अपुष्पी मकरंदू न लभे जैसा तैसी प्रकृती हे आसुर एकली नो हे गोचर जव एकाधे शरीर माल्हातीना मग आविष्करला लाकुडे पावकू जैसा जोडे तैसी प्राणी देही सापडे आटोपली हे ते वेणी जी वाढी ऊसा तिची आतुला रसा देहाकारू होय तैसा प्राणियांचा आता तयाची प्राणिया रूप करू धनंजया घडले जे आसुरिया दोषवृंदी प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते तरी पुण्या लागी प्रवृत्ती का पापा विषयी निवृत्ती या जाणण्याची राती तयाचे मन
निगणे यात आणि प्रवेशा चित्त नेदितू आवेशा कोश किटू जैसा जा चिन्नला पै का दिधले मागुती येईल की न ये हे पुढील न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा तैसिया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही नेण जती आसुरी जनी आणि शौचते स्वप्नी दिखती नाते काळीमा सांडील कोळसा वरी चोखी होईल वायसा राक्षसही मांसा विटोषके परी आसुरा प्राणिया शौच नाही धनंजया पवित्रत्व जीवी भांडिया मद्याचिया वाढविती विधीची आस का पाहाती वडिलांची वास आचाराची भाष नेणतीची ते जैसे चरणे शेळीचे का धावणे वारियाचे जाळणे आगीचे भलते उते तैसे पुढा सुनी स्वैर आचरती तेगा आसुर सत्येसी कीर वैर सदाची तया जरी नांगिया आपुलिया विंचू करी गुदगुलिया तरी साचा बोली बोलिया बोलती ते अपानाचे नितोंडे जरी सुगंधा येणे घडे तरी सत्यतया जोडे आसुराते ऐसे ते न करिता काही आंगीची बोखटी पाही आता बोलती ते नवाई सांगी जैल एरवी करे याच्या ठाई चांग ते तयासी कैचे नीट आंग तैसा आसुरांचा प्रसंग प्रसंगे परिस उधवणीचे जेवी तोंड उभळी धुवाचे उभड हे जाणीजे तेवी उघड सांगो ते बोल असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसम्भूतं किमन्यत् कामहैतुकम् तरी विश्व हा अनादि ठावो एथ नियंता ईश्वर रावो चावडिये न्यावो अन्यावो निवडी वेदू वेदी अन्यायी पडे तो निरय भोगे दंडे संन्यायी तो सुरवाडी स्वर्गी जिये ऐसी हे विश्वव्यवस्था अनादि जे पार्था ये ते म्हणती ते वृथा अवघेची हे यज्ञ मूढ ठकिले यागी देव पिसे प्रतिमालिंगी नागवले भगवे योगी समाधी भ्रमे इथ आपुले निबळे भोगी जे 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 वेटाळे हे वाचोनी वेगळे पुण्य आहे ना अशक्तपणे आंगिके वेगळ वेटाळी नटके ऐसा गादिजे वीण विषय सुखे तेची पाप प्राण घेपती संपन्नांचे ते पाप जरी साचे तरी सर्वस्व हाताये तयांचे हे पुण्य फळकी बळी अबळा ते खाय हेची बाधित जरी होय तरी मासया कान होय निस्संतान आणि कुळे शोधूनी दोन्ही कुमारीची शुभ लग्नी मेळवी जती प्रजा साधनी हेतू जरी तरी पशु पक्षादी जाती जया मिती नाही संतती तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले चोरीचे धन आले तरी ते कोणासी विष झाले वालभे परद्वार केले कोढी कोणी होय म्हणोनी देवो गोसावी तो धर्माधर्मो भोगवी आणि परत्राच्या गावी करीतो भोगी
परी परत्र ना देवो न दिसे म्हणवनी ते वावो आणि करता निमे माठावो भोग्यासी कवणू इथ उर्वशिया इंद्रसुखी जैसा का स्वर्गलोकी तैसाची कृमीही नरकी लोळतो श्लाघे म्हणवनी नरक स्वर्गू नभी पाप पुण्य भागू जे दोही ठाई सुख भोगू कामाचा चितो या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे मिळती तेथ जन्मे आघवे जग आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे पाठी परस्पर द्वेषे कामची नाशी एवं कामा वाचून काही जगा मूळची आन नाही ऐसे बोलती पाही आसुर गाते आता असो हे की डाळ बोली न करू पघळ सांगताची सफोल होतसे वाचा एतान दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः आणि ईश्वराची आखंती नुसधियाची करीती चाथी हेही नाही चित्ती निश्चयो येकू किंबहुना उघड आंगी लावोनिया पाखांड नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी ते वेळी स्वर्गा लागी आदरू का नरकाचा अडदरू या वासनांचा अंकुरू जळोनी गेला मग केवळ ये देह खोडा अमेध्योदकाचा बुडबुडा विषय पंकी सुहाडा बुडाले गा जै आटावे होती जळचर तै डोही मिळती ढीवर का पडावे होय शरीर तै रोगा उदयो उदय जणे केतूचे जैसे विश्वा अनिष्टोद्देशे जन्मती ते तैसे लोका आटू विरोढिलिया अशुभ फुटती तै ते कोंभ पापाचे कीर्तिस्तंभ चालते ते आणि मागा पुढा जाळणे वाचून आगी काही नेणे तैसे विरुद्धची एक करणे भलते या परी ते चिगा करणे आदरिती संभ्रमे जेणे तो आयेक पार्था म्हणे श्रीनिवासू काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः मोहाद् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः तरी जाळ पाणिये न भरी आगी इंधन न पुरी तया दुर्भरांची धुरी भुकाळू जो तया कामाचा ओलावा जीवी धरुनी पांडवा दंभमानांचा मेळावा मेळविती मातलिया कुंजरा आगळी जाली मदिरा तैसा मदाचा ताठा तमजरा चढता आंगी आणि आग्रहा तोची ठावू वरी मौढ्या ऐसा सावावो मग कायवानो निर्वाहो निश्चयाचा जिही परोपतापू घडे परावा जीवू रगडे तिही कर्मी होऊ निगाढे जन्मवृत्ती मग आपुले केली फुकारिती आणि जगाते धिक्कारिती दाही दिशी पसरिती स्पृहा जाळ ऐसे निगा आटोपे थोरी आणि ती पापे धर्मधेनु खुरपे सुटले जैसे
चिंतामपरिमेयांच प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः याची एका आयती तयाची या कर्म प्रवृत्ती आणि जिणियाही परवती वाहती चिंता पाताळाहुनी निम्न जियेचिये उंचिये साने गगन जे पाहता त्रिभुवन अणुही नोहे ते योगपटाची मवणी जीवी अनियम चिंतवणी जे सांडू नेणे मरणे वल्लभा जैसी तैसी चिंता अपार वाढविती निरंतर जीवी सुनी असार विषयादिक स्त्रिया गायले ऐकावे स्त्री रूप डोळा देखावे सर्वेंद्रिये आलिंगावे स्त्रियेतेची कुरवंडी कीजे अमृते ऐसे सुख स्त्रिये परवते नाहीची म्हणवनी चित्ते निश्चयो केला मग तयाची स्त्री भोगा लागी पाताळ स्वर्गा धावती दिग्विभागा परवतेही आशा पाशशतैर्बद्धा कामक्रोधपरायणाः इहन्ते कामभोगार्थ मन्यायेनार्थसंचयान् आमिष कवळू थोरी आशा न विचारिता गिळी मासा तैसे कीजे विषयाशा तयासी गा वांछित तम न पवती मग कोरडीची आशेची संतती वाढवू होती कोशकिडे आणि पसरिला अभिलाषू अपूर्ण होय तोची द्वेषू एवं कामक्रोधाहुनी अधिको पुरुषार्थो नाही दिहा खोलणे रात्री जागोवा ठाणांतरिया जैसा पांडवा अहो रात्री ही विसावा भेटेची ना तैसे उंचवणी लोटली कामे निहटती क्रोधाची ढेमे तरी रागद्वेष प्रेमे न माती केही तेवीची जीवीची या हावा विषय वासनांचा मेळावा केला तरी भोगावा अर्थे की ना म्हणूनी भोगावया जोगा पुरता अर्थुपैगा आणावया जगा झोंबती सैरा एका ते साधूनी मारिती एकाची सर्वस्वे हरिती एका लागी उभारिती अपाय यंत्री पाशिके पोती वागुरा सुणी ससाणे चिकाटी खोचारा घेऊन निघती डोंगरा पारधी जैसे ते पोसावया पोट मारून प्राणियांची संघाट आणि ती ऐसे निकृष्ट तेही करीती परप्राण घाते मेळविती वित्ते मिळाल्या चित्ते तोषणे कैसे इदमद्यमया लब्ध मिमं प्राप्स्ये मनोरथम् इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् म्हणे आजी मिया संपत्ती बहुतेकांची या आपुल्या हाती केलिया धन्यो नामी ऐसा श्लाघो जव जाये तव मन आणि कही वाहे सवेची म्हणे पाहे आणि कांचेही आणू हे जे तुले असे जोडिले तयाची निभांडवले लाभा घेई न उरले चराचर हे ऐसे निधना विश्वाची या
मीची होईन स्वामिया मन दिठी पडे तया उरोनेदी असौ मया हतः शत्रुर हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी। हे मारिले वैरी थोडे आणि कही साधी न गाढे मग नांदेन पवाडे एकलाची मी मग माझी होतील कामारी तिये वाचून येरे मारी किंबहुना चराचरी ईश्वरो तो मी भोग भूमीचा रावो आजी सर्व सुखासी ठावो म्हणूनी इंद्रुही वावो माते पाहुनी मी मने वाचा देहे करीते कैसे नोहे के मज वाचून आहे आज्ञा सिद्ध आन तमची बळिया काळू जवन दिसे मी अतुर्बळू सुखाचा कीर निखिळू रासिवा मीची आढ्योभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः। कुबेरू आथिला होये परीतो नेणे माझी सोये संपत्ती मजसम नभे श्रीनाथाही माझिया कुळाचा उजाळू का जाती गोतांचा मिळू पाहता ब्रह्माही हळू उणाची दिसे म्हणूनी मिरविती नावे वाया ईश्वरादी आघवे नाही मजसी सरी पावे ऐसे कोणी आता लोपला अभिचारू तया करीन मी जीर्णोद्धारू प्रतिष्ठीन परमारू यागवरी माते गाती वानिती नटनाची रिझविती तया देईन मागती ते ते वस्तू माजिरा अन्नपानी प्रमदांच्या आलिंगनी मी होईन त्रिभुवनी आनंदाकारू काय बहु सांगो ऐसे ते आसुरी प्रकृती पिसे तुरंबिती असौसे गगनवळे तिये काय बहु सांगो ऐसे ते आसुरी प्रकृती पिसे तुरंबिती असोसे गगनवळे तिये अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च ज्वराचेनि आटोपे रोगी भलतैसे जल्पे चावळती संकल्पे जाणते तैसे अज्ञान आतुले धुळी म्हणूनी आशा वाहटुळी भोवंडी जती अंतराळी मनोरथांच्या अनियम आषाढ मेघ का समुद्रोर्मी अभंग तैसे कामिती अनेग अखंड काम मग पै कामना चितया जीवी जाल्या वेलरिया ओरपिली काटिया कमळे जैसी का पाषाणाचिया माथा हांडी फुटली पार्था जीवी तैसे सर्वथा कुटके झाले तेव्हा चढतिये रजनी तमाची होय पुरवणी तैसा मोहो अंतःकरणी वाढोची लागे आणि वाढे जव जव मोहो तम तम विषयी रोहो विषय तेथ ठावो पातकासी पापे आपले निथावे जम करीती मेळावे तम जिताची आघवे येती नरका म्हणूनी गा सुमती जे
कुमनोरथा पाळिती ते आसुर येती वस्ती तया ठाया जेथ असी पत्र तरुवर खदिरांगाराची डोंगर तातला तेली सागर उतताती जेथ यातनांची श्रेणी हे नित्य नवी यमजाचणी पडती तिये दारुणी नरकलोकी ऐसे नरकाची येशेली भागी जे जे जन्मले तेही देखो भुलले यजती यागी एरहमी यागादिक क्रिया आहाणतीची धनंजया परी विफळती आचरोनिया नाटकी जैसी वल्लभाची या उजरिया आपण या प्रति कुस्त्रिया जोडोनी तोषिती जैसिया अहेवपणे आत्मसंभाविता स्तब्धा धनमानमदान्विता यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम् तैसे आपण या आपण मानिता महंतपण फुगती असाधारण गर्वे तेणे मग लवो नेणती कैसे आटिवा लोहाची खांब जैसे का उधवले आकाशे शिळाराशी तैसी आपुलिये बरवे आपणची रिझता जीवे तृणाही होनी आघवे मानिती नीच वरी धनाची या मदिरा माजूनी धनुर्धरा कृत्या कृत्य विचारा सवते केले जया आंगी आयती ऐसी तीर्थयज्ञाची गोठी कायसी तरी काय काय पिसी न करीती गा म्हणोनी कोणे एके वेळी मौढ्य मद्याचे निबळे यागाची ही टवाळी आदरिती ना कुंड मंडप वेदी ना उचित साधन समृद्धी आणि तयासी तव विधी द्वंद्वची सदा देवा ब्राह्मणांची निनावे आडवारे नाही नोहावे ऐसे आथी तीथ यावे लागे कवणा पै वासुरवाचा भोकसा गायी पुढे ठेवून जैसा उगाणा घेती क्षीररसा बुद्धिवंत तैसे यागाची नावे जगवाऊन हावे नागविती आघवे आहेरावारी ऐशा काही आपुलिया होमिती जे उजरिया तेणे कामिती प्राणिया सर्वनाशू अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः मग पुढा भेरी निशाण लावुनी ती दीक्षितपण जगी फुकारिती आपण वावो वावो तेव्हा महत्वे तेणे अधमा गर्वा चढे महिमा जैसे लेवे दिधले तमा काजळाचे तैसे मौढ्य घणावे औद्धत्य उंचावे अहंकारू दुणावे अविवेकुही मग दुजियाची भाष नुरवावया निशेष बळीयेपणा अधिक होय बळ ऐसा अहंकार बळा जालिया एकवळा दर्पसागरू मर्याद वेळा सांडूनी उते मग ओसंडिले निदर्पे कामाही पित्त कुरूपे तया धगी सैंघ पळिपे क्रोधाग्नी तो तीथ उन्हाळा आगी खरमरा तेला तुपाचिया कोठारा
लागला आणि वारा सुटला जैसा, तैसा अहंकारू बळा आला, दर्पू काम क्रोधी गूढला, या दोहींचा मेळू झाला जयांच्या ठाई, ते आपुलिया सवेशा, मग कोणी कोणी हिंसा, या प्राणिया ते वीरेशा, न साधती गा, पहिले तव धनुर्धरा, आपुलिया मांस रुधिरा, वेचू करीती अभिचारा, लागोनिया, तीथ जाळीती जिये देहे, या माझे जो मी आहे, तया आत्मया मज घाये, वाजती ते, आणि अभिचार कीतिही, उपद्रवी जी तुली काही, तीथ चैतन्य मी पाही, सीणू पावे, आणि अभिचारा वेगळे, विपायी जी अवगळे, तया टाकिती इटाळी, पैशून्याची, सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक, तपस्वी अलौकिक, संन्यासी जे, का भक्त हन महात्मे, ये माझी निजाची धामे, निर्वाळली होमधर्मे, श्रौतादिकी, तया द्वेषाची निकाळकूटे, बासटोनी तिखटे, कुबोलांची सदटे, सूती कांडे, तानहन द्विषतः क्रूरान, संसारेषु नराधमान, क्षिपाम्यजस्रमशुभा, नासुरीष्वेव योनिषु, ऐसे आघवाची परी, प्रवर्तले माझ्या वैरी, तया पापिया जे मी करी, ते आई कपा, तरी मनुष्य देहाचा तागा, घेऊन रुसती जे जगा, ते पदवी हिरोनी पैगा, ऐसे ठेवी, जे क्लेश गावींचा उकरडा, भवपुरींचा पानवडा, ते तमयोनी तया मूढा, वृत्तीची दे, मग आहाराची निनावे, तृणही जेथ नुगवे, ते व्याघ्र वृश्चिक आडवे, तैसिये करी, तेथ क्षुधा दुःखे बहुते, तोडून खाती आपण याते, मरमरो मागुते, होतची असती, का आपुला गरळ जाळी, जाळीती अंगाची पेंदळी, ते सर्पची करी विळी, निरुंधला, परी घेतला श्वासू घापी, एतुले नाही मापे, विसावा तया नाटोपे, दुर्जनासी, ऐसे निकल्पांची कोडी, गणिता ही संख्या थोडी, ते तुला वेळू न काढी, क्लेशौनी तया, तरी तयासी जेथ जाणे, तेथींचे हे पहिले पिणे, ते पावून ये रे दारुणे, न होती दुःखे, आसुरीं योनिमापन्ना, मूढा जन्मनि जन्मनि, मामप्राप्यैव कौन्तेय, ततो यान्त्यधमांगतिम्, हा ठायवरी, संपत्ती ते आसुरी, अधोगती अवधारी, जोडिली तिही, पाठी व्याघ्रादी तामसा, योनी तो अळुमाळू ऐसा, देहाधाराचा उसासा, आथी जोही, तोही मी ओल्हावा हिरी, मग तमची होती एकसरी, जेथ गेले आंधारे, काळवंडैजे, जयांची पापा चिळसी, नरक घीती विवसी, क्षीण जाय मूर्छी, सिणे जेणे, मळू जेणे मैळे, तापू जेणे पोळे, जयाची निनावे सळे,
महाभय पापा जयाचा कंटाळा उपजे अमंगळ अमंगळा विटाळू ही विटाळा बिहे जया ऐसे विश्वाची या ओखटिया अधमजे धनंजया ते होती भोगोनिया तामसा योनी आहा सांगता वाचा रडे आठविता मन खिरडे कटारे मूर्खी केवढे जोडिले निरय काही सया ते आसुर संपत्ती पोषिती वाऊर जिया दिधले घोर पतन ऐसे म्हणवनी तुवा धनुर्धरा नोहावे गातिया मोहरा जीवता वासू आसुरा संपत्तीवंता आणि दंभादी दोषसाही हे संपूर्ण जयांच्या ठाई ती त्यजावे हे काई म्हणो कीर त्रिविधं नरकस्येदं द्वारन्नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् परी काम क्रोध लोभ या तिहींचेही थोंब हावे तेथे अशुभ पिकले जाण सर्व दुःखी आपुलिया दर्शना धनंजया पाढाऊ हे भलतया दिधले आहाती का पापिया नरक भोगी सुवावया लागी जगी पातकांची दाटुगी सभाची हे ते रवरव गात वचिवरी आई की जती पटांतरी जव हे तिन्ही अंतरी उठती ना अपायतिही आसलग यातना इही सवंग हाणी हाणी नो हे तिघ हेची हाणी काय बहु बोलो सुभटा सांगितलिया निकृष्टा नरकाचा दारवंटा त्रिशंकुहा या कामक्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा तो निरयपुरीची सभा सन्मानू पावे म्हणवनी पुढत पुढती किरीटी ही कामादी दोष त्रिपुटी त्यजावीची गा ओखटी आघवा विषयी एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति पराङ्गतिम् धर्मादिका चौही आतू पुरुषार्थाची तैची मातू करावी जै संघातू सांडीलहा हे तिन्ही जीवी जव जागती तमवरी निकयाची प्राप्ती हे माझे कान नायकती देवो ही म्हणे जया आपण पी पढिये आत्मनाशा जो बिहे तेणे धरावी हे सोये सावधू होईजे पोटी बांधून पाषाण समुद्री बाही आंगवण का जियावया जीवन काळकूटाचे इही काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी म्हणून ठावोची पुसी ययांचा गा जै कही अवचटे हे तिकडी साखळ तुटे तै सुखी आपुलिये वाटे चालो लाभे त्रिदोषी सांडिली शरीर त्रिकुटी फिटलिया नगर त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय तैसा कामादिकी तिघी सांडिला सुख पावो निजगी संगुला हे मोक्षमार्गी सज्जनांचा मग सत्संगी प्रबळे सच्छास्त्राचे निबळे जन्म मृत्यूची निमाळी निस्तरे राने
ते वेणी आत्मानंदी आघवे जे सदा वसते बरवे ते तैसेची पाटण पावे गुरु कृपेचे तीर्थ प्रियाची परमसीमा तो भेटी माऊली आत्मा तये खेवी आटे डिंडिमा सांसारिक हे ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करून ठाके उभा तोची एवढिया लाभा गोसावी होय यः शास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परांगतिम् कुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय।